हॅलो स्टुडंट्स, ज्ञानप्रभा आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, क्लास 6चा सायन्स हा सब्जेक्ट आपण पाहत आहे. या सब्जेक्टमधले आपण 3 चॅप्टर या अगोदर आपण पाहिले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 4 ज्याचं नाव आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हा पाहणार आहोत. मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओंना तुम्ही चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. चॅप्टर नंबर 4 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. व्हॉट इज डायव्हर्सिटी? पहिल्यांदा डायव्हर्सिटी म्हणजे काय ते आपण पाहूयात. मिलियन्स ऑफ डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, प्लांट अँड ॲनिमल्स एक्झिस्ट ऑन अर्थ. अर्थवरती खूप प्रकारचे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेतच ना. दे डिफर इन देअर शेप, ते त्यांच्या शेप्समध्ये, साईजमध्ये, कलरमध्ये, हॅबिटॅट, फूड हॅबिट अँड बॉडी स्ट्रक्चर याच्यामध्ये डिफरंट आहे. म्हणजे काय, तर त्यांचे शेप वेगवेगळे आहेत, साईज वेगवेगळी आहे, त्यानंतर कलर त्यांचे वेगळे आहेत. हॅबिटॅट मीन्स त्यांचं राहण्याचं ठिकाण, काही पाण्यामध्ये राहतात तर काही जमिनीवर, काही आकाशात, असं त्यांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे हॅबिटॅट. ते देखील सर्वांचं वेगवेगळं आहे, प्लांट्स असो ॲनिमल्स असो. त्यानंतर फूड हॅबिट्स म्हणजे काय, तर काही प्राणी गवत खातात तर काही प्राणी इतर प्राण्यांना खातात. ठीक आहे, तर असे फूड हॅबिट्स सुद्धा प्रत्येक प्राण्याचं डिफरंट आहे आणि त्यांचं बॉडी स्ट्रक्चर देखील डिफरंट आहे. तर म्हणायचंय काय, खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आणि ॲनिमल्स या अर्थवरती आहेत आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या क्रायटेरियावर डिफरन्स आहे. म्हणजे जसं की शेप, साईज, कलर, हॅबिटॅट, फूड हॅबिट्स त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. हे व्हरायटी ऑफ प्लांट्स अँड व्हरायटी ऑफ ॲनिमल्स यांनाच त्यांची डायव्हर्सिटी असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे डायव्हर्सिफिकेशन ऑफ समथिंग मीन्स डिफरंट टाइप्स ऑफ थिंग्स. इथे आपण प्लांट अँड ॲनिमल्स म्हणजे लिव्हिंग वर्ल्डचा अभ्यास करतोय. म्हणजे लिव्हिंग वर्ल्डमध्ये काय आहे, डायव्हर्सिटी आहे, डिफरन्सिएशन आहे, डिफरंट काइंड ऑफ ऑर्गॅनिझम्स एक्झिस्ट करतात. दॅट इज वाय वी कॅन से दॅट in living organisms diversity can be seen. Organisms range from microscopic algae or bacteria to giant redwood tree or blue whales. म्हणजे ऑर्गॅनिझमची रेंज बघा कशी आहे. मायक्रोस्कोपिक अल्गी किंवा बॅक्टेरिया म्हणजे जे डोळ्यांना पण दिसत नाही त्यांना पाहायला मायक्रोस्कोपची गरज पडते, अशा बॅक्टेरिया पासून लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी साईजची सुरुवात होते. म्हणजे इतके छोटे सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत आणि मोठ्यातले मोठे ब्ल्यू वेल किंवा रेडवूड ट्री हे देखील लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम छोट्यापासून खूप मोठ्यापर्यंत असं एवढी मोठी डायव्हर्सिटी या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आहे. कळालं डायव्हर्सिटी म्हणजे काय? डायव्हर्सिटी म्हणजे डिफरंट काइंड्स. ठीक आहे, बघा या चॅप्टरच्या सुरुवातीला आपल्याला एक केस स्टडी दिली आहे. काय आहे ते केस स्टडी? तर एका बनियान ट्री म्हणजे काय, तर एका वडाच्या झाडाचं आपल्याला केस स्टडी दिली आहे. कुठे आहे ते वडाचं झाड? तर ते आहे कलकत्ता येथे. कुठे आहे कलकत्तामध्ये? तर कलकत्तामध्ये आचार्य जगदीश चंद्र बोस एक ग्रेट सायंटिस्ट होते, बॉटनिस्ट होते. त्यांच्या नावाने एक बॉटॅनिकल गार्डन आहे कलकत्तामध्ये आणि तिथे हे एक वडाचं झाड आहे. ते किती वर्षापूर्वीचं आहे? तर 250 वर्षापूर्वीचं. आणि किती एरिया मध्ये कव्हर करतं ते? 3.5 एकर. ठीक आहे, आणि दुसरं काय बघा, तर इतकं मोठं झाड आहे, किती वर्षापूर्वीचं? नवल की नाही, 250 वर्षापूर्वीचं आहे ते. हॅज मोर दॅन 3503 एरियल प्रॉप रूट्स. म्हणजे वडाच्या ज्या पारंब्या आपल्याला दिसत आहेत तर त्या किती आहेत? त्याला एरियल प्रॉप रूट्स असं म्हणतात. तर ते 3500 आहेत. 3500 म्हणजे 3500 एरियल रूट्स मीन्स पारंब्या त्या वडाला आहेत. The main central trunk was removed in 1925 due to fungal disease, yet the tree thrives through its network of aerial root. म्हणजे 1995 मध्ये त्याची मेन जी हे होते खोड होतं ते कट केलं होतं कारण फंगल इन्फेक्शन झालं होतं त्याला. तरी सुद्धा हे झाड इतकं मोठं वाढलेलं आहे आज. आणि त्याच्यामध्ये 10,000 लोक एका वेळी उभे राहू शकतात.
मोर दॅन 10,000 पीपल कॅन इझिली स्टँड इन इट्स शेड, म्हणजे त्याच्या सावलीमध्ये 10,000 लोक बसू शकतात, इतकं मोठं ते झाड आहे. ठीक आहे. हा केस स्टडी देण्याचा त्यांचा उद्देश काय आहे की बघा, म्हणजे लाईफ स्पॅन ऑफ वन ट्री कॅन बी 250 इयर, इतकं मोठं सुद्धा झाड असतं. आणि आपण काही जी झाडं असतात एकदम छोटे छोटे, ती 2-3 महिन्यामध्ये पण ती मरतात. म्हणजे इतकी डायव्हर्सिटी आहे. सम ट्रीज कॅन ग्रो, सम प्लांट कॅन ग्रो इवन 250 इयर्स अँड सम plants can exist only 2 to 3 months only. That is called diversity, means a differentiation in their characteristic, in their lifespan. We can see different variety of trees and animals also. बघा, आता या व्हिडिओमध्ये आपण ॲनिमल आणि तर मित्रांनो, या चॅप्टरमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कोण येतं, तर प्लांट येतात आणि ॲनिमल्स येतात. तर हा आपल्या व्हिडिओचा पार्ट फर्स्ट असेल आणि त्याच्यामध्ये आपण प्लांटचं डायव्हर्सिटी पाहणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, तर ॲनिमलची डायव्हर्सिटी. ठीक आहे. तर हा पार्ट पूर्ण प्लांट्सवर डेडिकेटेड असणार आहे. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स बाय हाईट. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट बाय हाईट अँड स्टेम स्ट्रक्चर. म्हणजे आता हाईट आणि स्टेम स्ट्रक्चर याच्यावरून प्लांटचे काही टाईप होतात. किती टाईप होतात, तर 5 टाईप होतात. तर ते आपल्याला इथे पाहायचं. प्लांट्स आर ब्रॉडली कॅटेगराइज इंटू 5 मेन ग्रुप बेस्ड ऑन स्टेम हाईट, थिकनेस अँड लाईफ ड्युरेशन. ठीक आहे. फर्स्ट इज ट्री, एक्झाम्पल इज अ मँगो ट्री. सेकंड इज रोज, श्रब असतं, तर त्याचं एक्झाम्पल आहे रोज. थर्ड इज हर्ब, एक्झाम्पल इज तुलसी. फोर्थ इज क्लाइंब, पी क्लाइंब, वाटाण्याचा वेल. त्यानंतर फिफ्थ इज क्रिपर, म्हणजे वॉटरमेलन. वॉटरमेलनचं क्रिपर असतो. हे 5 टाईप आपल्याला एक एक करून त्याचं प्रत्येकाचं डिस्क्रिप्शन बघायचंय. इथे आता एवढंच लक्षात घ्या की प्लांट्सच्या हाईट आणि स्टेम स्ट्रक्चरवरून प्लांट्सचे 5 टाईप पडतात. ट्री, त्यानंतर श्रब, हर्ब, क्लाइंबर अँड क्रिपर. ठीक आहे. आता एक एक हा टाईप आपण एक्सप्लोर करूयात आणि त्याचे एक्झाम्पल पाहूयात, त्याचे कॅरेक्टरिस्टिक पाहूयात. पहिला आपला पार्ट आहे ट्री. ठीक आहे. तर ट्रीचं काय कॅरेक्टरिस्टिक आहे बघा. टॉल, स्ट्रॉंग अँड हार्ड थिक वुडी स्टेम. याचं स्टेम कसं असतं, तर टॉल असतं. एक्झाम्पल डोळ्यासमोर ठेवायचं. तर ट्रीचं एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिसतंय की मँगो आहे. ठीक आहे. तर आपण मँगोचं झाड डोळ्यासमोर जर आणलं तर त्याचं खोड कसं असतं, त्याचं स्टेम वी कॅन कॉल स्टेम, ट्रंक और मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं, खोड. तर ते कसं असतं, टॉल असतं, स्ट्रॉंग असतं, हार्ड आणि वुडी. ठीक आहे. तर हे कॅरेक्टरिस्टिक त्याच्या स्टेमचे आहेत. ब्रांचेस स्प्राउट हाय अबोव्ह द ग्राउंड. त्यांचे ब्रांचेस कसे असतात, हाय अबोव्ह द ग्राउंड, जमिनीपासून खूप उंचावर त्याला ब्रँचिंग होतं. ठीक आहे. त्यानंतर पेरेनियल प्लांट आहे. पेरेनियल म्हणजे काय, लिव्ह फॉर मेनी इयर्स, खूप दिवसांसाठी वाढतं. असं नाही की मँगोचं झाड आत्ता लावलं आणि 2-3 महिन्याने ते मरतं, असं काही नाहीये. तर मँगोचं झाड वाढायला आणि त्याला फळं यायलाच 2-3 वर्ष लागतात. त्यानंतर ते अनेक वर्ष राहू शकतं. तर हे झालं मँगोचं एक्झाम्पल. अदर एक्झाम्पल्स आर बनियान, जे की आपण अगोदर केस स्टडीमध्ये बनियान ट्री पाहिलं आहे. त्यानंतर नीम, कडुनिंबाचं झाड आणि टॅमॅरिंड म्हणजे चिंचेचं झाड. ही काही उदाहरणं आहेत ट्रीजची. मेन कॅरेक्टरिस्टिक काय लक्षात ठेवायचं की त्यांचं जे स्टेम आहे, द स्टेम ऑफ दीज प्लांट्स मीन ट्रीज आर टॉल, स्ट्रॉंग, हार्ड, थिक, वुडी अँड ब्रँचिंग sprout high above the ground. Branching occurs high above the ground and they are perennial. आणि लक्षात काय ठेवायचे, त्याचे एक्झाम्पल मँगो, बनियान, नीम, टॅमरिंड. त्यानंतर पुढचा टाईप आहे श्रब्स. श्रब्स मध्ये त्यांची हाईट काय असते, मीडियम हाईट 5 to 6 feet. त्यानंतर बुशेस विथ अ हार्ड स्टेम. ते काय असतात, बुशेस झुडपं असतात आणि हार्ड स्टेम. ब्रँचिंग, इथे हे महत्वाचा पार्ट आहे बघा श्रबच्या बाबतीत. ब्रँचिंग क्लोज
टू द ग्राउंड. ब्रँचिंग कुठं असतं? क्लोज टू द ग्राउंड. ट्री मध्ये काय बघितलं? ब्रँचिंग अबोव, व्हेरी हाय अबाउट द ग्राउंड. ठीक आहे. आणि इथं काय? तर ब्रँचिंग क्लोज टू द ग्राउंड. एक्झाम्पल काय आपल्याला आहे श्रबचं? रोज आहे, हिबिस्कस म्हणजे जास्वंदी आहे, ओलिएंडर म्हणजे कन्हेर आहे, त्यानंतर जॅस्मिन आणि करवंद. ही एक्झाम्पल आहेत श्रबची. यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. मीडियम हाईट आहे, त्यानंतर स्टेम हार्ड आहे, बट ब्रँचिंग क्लोज टू द ग्राउंड. ही मेन कॅरेक्टरिस्टिक आहे श्रबची. हाईट आणि ब्रँचिंग या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. तुम्ही बघू शकता इथे ब्रँचिंग बघा, रोजचं एकदम ग्राउंडच्या जवळ इथं त्याचं ब्रँचिंग दिसतंय ना. नेक्स्ट टाइप इज अ हर्ब. इट इज व्हेरी स्मॉल साइज, 1 to 3 foot tall, ग्रीन, सॉफ्ट अँड फ्लेक्झिबल, नॉन वुडी स्टेम. बघा, तुळस हे उदाहरण जवळ डोळ्यासमोर ठेवायचं. तुळस, तर त्याचं स्टेम इतकं हार्ड असतं का? नसतं. स्टेम कसं असतं? ग्रीन असतं, त्यानंतर सॉफ्ट असतं आणि फ्लेक्झिबल म्हणजे ते आपण हाताने बेंड करू शकतो, इतकं फ्लेक्झिबल असतं. आणि प्लांट किती छोटं हाईटचं असतं, 1 to 3 feet ओनली. त्यानंतर शॉर्ट लाईफ स्पॅन, 1 to 2 years लाईफ स्पॅन आहे त्यांचं हर्बचं. एक्झाम्पल आहे कोरिएंडर, मिंट, तुलसी, ग्रास अँड स्पायनच. म्हणजे ही एक्झाम्पल कशाची आहेत? हर्बची आहे, लक्षात ठेवायची. तुळसी, ग्रास, स्पायनच, कोरिएंडर, मिंट. म्हणजे कोरिएंडर म्हणजे आपली कोथिंबीर झाली, त्यानंतर मिंट म्हणजे पुदिना आहे, तुलसी माहिती आहे आपल्याला, ग्रास गवत आहे, स्पायनच म्हणजे मेथी किंवा मेथीची भाजी जी आहे. तर ते पण 2-3 1 ते 2 वर्ष तर नसतेच, त्यानंतर 2-4 महिन्यांमध्ये ते प्लांट आपण हार्वेस्ट करतो. तर ही झाली एक्झाम्पल हर्ब्सची. नेक्स्ट टाइप आहे प्लांटचा क्लाइंबर्स. क्लाइंबर्स म्हणजे वेल, आपण ज्याला मराठीत वेल म्हणतो. व्हेरी वीक अँड सॉफ्ट स्टेम. स्टेम कसं आहे? एकदम वीक आहे आणि सॉफ्ट आहे. कॅनॉट सपोर्ट अपराईट ग्रोथ, म्हणजे ते स्वतःहून असं उंच वाढू शकत नाहीये. ठीक आहे. तर त्याला त्याची काहीतरी सपोर्टची गरज असते. यूज अ स्पेशल स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर, टेंड्रिल. हे जे सपोर्टला ग्रॅब करण्यासाठी, सपोर्टला जोडण्यासाठी हे जे आपल्याला दिसतंय स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर्स विच ऑकर इन क्लाइंबर आर कॉल्ड ॲज टेंड्रिल. ही टर्म लक्षात ठेवा. टेंड्रिल म्हणतात यांना, जे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर्स यूज फॉर रॅपिंग अराउंड सपोर्ट. हा सपोर्ट आहे या वेलीचा, म्हणजे क्लाइंबर्सचा. क्लाइंबरचं स्टेम इतकं वीक असतं की ते अपराईट म्हणजे स्वतःहून ते असं सरळ वाढू शकत नाही, त्यामुळे त्याला सपोर्टची गरज पडते. आणि त्या सपोर्टला बाइंड करण्यासाठी त्यांच्याकडे एक स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर प्रत्येक क्लाइंबरच्या मध्ये असतं. तर त्या स्ट्रक्चरला म्हणायचं टेंड्रिल. एक्झाम्पल आहे पी प्लांट, मनी प्लांट, ग्रेप वाईन. ओके, एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. टेंड्रिल ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची. स्टेम कसं असतं? वीक आणि सॉफ्ट. नेक्स्ट टाइप क्रीपर. हे पण एक प्रकारचे वेलच आहेत, बट काय डिफरन्स आहे पाहूयात. व्हेरी फ्लेक्झिबल स्टेम्स दॅट स्प्रेड हॉरिझेंटली अलॉंग द ग्राउंड. स्टेम कसं वाढतं? हॉरिझेंटली अलॉंग द ग्राउंड, म्हणजे ग्राउंडला लागूनच हे स्टेम वाढतं. त्याला सपोर्ट पण नसतो, पण तो ग्राउंडवरच क्रीप करतो. क्रीप करणे म्हणजे काय? रांगणे म्हणजे सरपटणे. ठीक आहे. तर ग्राउंडच्या लगतच, ग्राउंडवरच हे स्टेम वाढत असतं. याचं एक्झाम्पल आहे पंपकिन, वॉटरमेलन, स्वीट पोटॅटो आणि वाईन्स. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. क्रीपर्स म्हणजे द स्टेम ग्रोईंग अलॉंग द ग्राउंड आणि व्हेरी फ्लेक्झिबल स्टेम. ओके, आता हे झालं स्टेम आणि हाईट यांच्यामध्ये असलेले डायव्हर्सिटी, आणि त्यांच्यावरून आपण प्लांट्सचे 5 टाईप पाहिले. आता यापुढे आपण काय पाहतोय? पुढचा पॉइंट असा आहे, डायव्हर्सिटी इन लिव्स
किंवा लीफ व्हेनेशन. म्हणजे लीफ स्ट्रक्चर, जे पानं आहेत झाडांची त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये काय डिफरन्स होतो, काय व्हेनेशन पॅटर्न असतो, तर त्याच्यानुसार कोणते कोणते 2 ग्रुप पडतात ते आपण पुढे पाहूयात. पहिल्यांदा बघूयात पार्ट्स ऑफ स्पीच. पहिल्यांदा बघूयात पार्ट्स ऑफ लीफ. तर लीफ मध्ये जे पार्ट येतात त्याच्यामध्ये मेनली पेटिओल्स. ओके, हे रॉंग आहे. पेटिओल्स मीन्स पानाचं देठ, म्हणजे जो भाग पानाला त्याच्या ब्रँचला जोडतो. दिस सेक्शन इज कॉल्ड एज पेटिओल. लीफ स्टाक अटॅचिंग लीफ टू स्टेम. ठीक आहे, म्हणजे पानाचं देठ जे पानाला त्याच्या स्टेमला अटॅच करतं, तर त्याला पेटिओल म्हणायचं. त्यानंतर लीफ ब्लेड और लॅमिना, जो हा सरफेस दिसतो आपल्याला, जो पानाचा सरफेस असतो, तर त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं लॅमिना. हियर लॅमिना. ब्रॉड ग्रीन फ्लॅट सरफेस. वेन्स काय असतात, या ज्या शिरा दिसतात मधली मोठी, दिस इज द मिड रिब. ठीक आहे, ही मेन शिर असते, वेन असते, मिड वेन. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये या प्रायमरी वेन्स, ज्या मिड वेन मधून अशा ब्रँचिंग होतं, आणि या सेकंडरी वेव्स ज्या प्रायमरी वेव्स मधून पुढे ब्रँचिंग होतं. दिस इज द मेन वेन, दिस इज सेकंडरी, then this is primary and this is secondary. वेन्सचं मेन फंक्शन काय? ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, मिनरल अँड सिंथेसाइज्ड फूड थ्रू आउट द लीफ. म्हणजे या वेन्सचं काम काय आहे, तर वेन्सचं काम असं आहे, आपल्याला माहिती आहे की लीफ काय करतं, तर फोटोसिंथेसिस मध्ये वॉटर गरजेचं आहे. ते रूटने ऍब्सॉर्ब केलेलं वॉटर पानापर्यंत न्यायचं काम किंवा फोटोसिंथेसिस प्रोसेस पर्यंत पोहोचवायचं काम या वेन्स करतात. आणि त्यानंतर जे फूड प्रोड्यूस होतं ते पुन्हा परत सर्व प्लांट मध्ये सर्क्युलेट करण्यासाठी ट्रान्सपोर्ट करण्याचं काम या वेन्स करतात. म्हणजे दिस वेन्स आर हॅव्हिंग व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन प्लांट्स लाईफ. तर या वेन्स वरूनच, प्लांट्सच्या वेन्सच्या स्ट्रक्चर वरून प्लांट्सचे 2 टाईप पडतात. कोणते ते आपण पुढे पाहूया. बघा, रेटिक्युलेट व्हेनेशन. व्हेनेशन म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या. व्हेनेशन म्हणजे अरेंजमेंट ऑफ वेन्स. ठीक आहे, म्हणजे कोणत्या पॅटर्न मध्ये त्या वेन्स अरेंज झालेले आहे लीफ मध्ये, त्याच्यावरून प्लांट्सचे 2 टाईप पडतात. असे प्लांट की ज्याच्यामध्ये पहिला जो आहे, ज्याच्यामध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन दिसतं. रेटिक्युलेट व्हेनेशन त्याच्यामध्ये नेट लाईक पॅटर्न असतो वेन्सचा. नेट लाईक पॅटर्न म्हणजे बघा, की मेन वेन आहे आणि त्याला मग असे ब्रँचिंग झालेत, आणि त्या ब्रँचिंगचं पुढं सब ब्रँचिंग होऊन परत असं एक नेटवर्क तयार झालंय. तर या नेटवर्कला, म्हणजे या नेट लाईक स्ट्रक्चरलाच रेटिक्युलेट व्हेनेशन असं म्हणतात. ठीक आहे. प्रायमरी मेन वेन इन द सेंटर ऑफ ब्रँचिंग नेटवर्क, स्मॉलर सबवेन्स फॉर्मिंग नेट पॅटर्न. ठीक आहे, पाहिलं आपण. तर हे रेटिक्युलेट व्हेनेशन आहे ते जास्तीत जास्त डायकोटिलिडानस म्हणजे डायकॉट प्लांट्स मध्ये दिसतं. डायकॉट्स प्लांट्स म्हणजे बघा, आता इथे सांगतो थोडक्यात, परत आपल्याला पाहायचंच आहे. डायकॉट्स म्हणजे एखादं सीड आहे, दॅट सीड कॅन बी डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. दिस सीड इज कॉल्ड एज डायकॉट. म्हणजे जर शेंगदाणा आपण उदाहरण पाहिलं तर शेंगदाणा 2 भागामध्ये विभागू शकतो. तसं काजू, बदाम हे 2 भागामध्ये विभागू शकतात समान. तर अशा सीड्सला डायकॉट सीड्स किंवा अशा प्लांटला डायकोटिलिडनस प्लांट असं म्हणतात. तर याच डायकोटिलिडनस प्लांट मध्ये या प्रकारचं व्हेनेशन दिसून येतं. रेटिक्युलेट व्हेनेशन
found in dicotyledonous or dicot plant. An example for reticulate venation is a people, banyan, hibiscus, rose and mango. म्हणजे इथे बघा वेनेशन हा एक कॅरेक्टरिस्टिक घेतले आणि त्यानुसार दोन ग्रुप केलेत प्लांट्सचे, रेटिक्युलेट व्हेनेशन असलेला प्लांट्स आणि दुसरं असतं पॅरलेल व्हेनेशन. तर रेटिक्युलेट व्हेनेशन या ठिकाणी आपण बघितलं, रेटिक्युलेट व्हेनेशन ऑकर इन dicotyledonous means dicot plants. Okay, now parallel venation where straight lines are seen. बघा यामध्ये आपण इथे केळीचे एक पान हे एक्झाम्पल म्हणून घेतलंय. या ठिकाणी हे ज्या वेन्स आहेत, या वेन्स आहेत अशा पॅरलेल आहेत. ओके, पॅरलेल आहेत, त्यामुळं या व्हेनेशन्सला पॅरलेल व्हेनेशन असं म्हणतो. काही प्लांटमध्ये हे व्हेनेशन टाइप दिसून येतं. तर ते कोणते प्लांट आहेत ते बघूयात. वेन्स रन पॅरलेल टू इच अदर फ्रॉम द लीफ बेस टू द टीप विदाउट क्रिस क्रॉसिंग. म्हणजे एकमेकांना क्रॉस होत नाहीत, फक्त पॅरलेल लाईन्स अशा व्हेनेशन असतं. तर हे कुठे मेनली फाउंड होतं? फाउंड इन ए मोनोकोटिलेडॉनस मीन्स मोनोकॉट प्लांट्स. जे आपण बघितलं रेटिक्युलेट व्हेनेशन कुठे दिसतं? तर डायकॉट प्लांट मध्ये आणि पॅरलेल व्हेनेशन दिसतं मोनोकॉट प्लांट मध्ये. एक्झाम्पल्स काय आहेत? एक्झाम्पल्स आहेत बनाना, मेज, व्हीट, ग्रास, शुगर केन, बॅम्बू. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट? पॅरलेल व्हेनेशन. तुम्ही जर बनानाचं पान बघितलं तर अशा प्रकारे व्हेनेशन आहे. मेज किंवा उसाचं पान बघितलं तुम्ही तर बघा अशा प्रकारे त्याचं लीव असतं लांब आणि अशा वेन्स असतात स्ट्रेट लाईन मध्ये. दॅट इज पॅरलेल व्हेनेशन. पॅरलेल व्हेनेशन अशा सीड मध्ये दिसतं जे मोनोकोटिलेडॉनस, म्हणजे त्या सीड्सचे दोन पार्ट असे सेपरेट पार्ट होत नाहीत. असे एक्झाम्पल बघा, म्हणजे आपलं जर समजा जे हे आहे गहू घेतलं किंवा मेज घेतलं, मक्याचा दाणा घेतला, तर त्याचे दोन सेपरेट असे शेंगदाण्यासारखे पार्ट होत नाहीत, म्हणून तसे सीड्स जे आहेत त्यांना मोनोकॉट सीड असं म्हटलं जातं. आणि या मोनोकॉट प्लांट मध्येच हे पॅरलेल व्हेनेशन दिसून येतं. तर आपण काय बघितलं आता? तर याच्या अगोदर पाहिलं रेटिक्युलेट व्हेनेशन डायकॉट प्लांट मध्ये दिसतं आणि तिथे काय होतं? वेन्सची नेट होते, बरोबर. नेट लाईक स्ट्रक्चर इज फॉर्म बाय वेन. आणि दुसरं आहे पॅरलेल व्हेनेशन. पॅरलेल व्हेनेशन मध्ये सरळ स्ट्रेट लाईन्स असतात वेन्सच्या. ओके, व्हेनेशन म्हणजे काय? तर अरेंजमेंट ऑफ वेन्स. तर अकॉर्डिंग टू अरेंजमेंट ऑफ वेन्स, trees are divided into two groups. One is a parallel venation type and second one is a reticulate venation type. Parallel venation occur in a monocot plant. Reticulate venation occur in a dicot plant. Examples त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता हे झालं पानांच्या स्ट्रक्चर बद्दल, लीफच्या स्ट्रक्चर बद्दल. आता फ्लॉवर मध्ये काय डायव्हर्सिटी आहे ते पाहूयात. डायव्हर्सिटी इन फ्लॉवर्स. फ्लॉवर पहिल्यांदा काय आहे? फ्लॉवर्स आर द मेन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. फ्लॉवर्स काय? तर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. का बरं फ्लॉवर्सला रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हटलंय? जर आपल्याला नवीन प्लांट तयार करायचा असेल तर आपल्याला त्याचं सीड आपल्याला जमिनीमध्ये टाकावं लागतं. हे सीड येतं कुठून? तर हे सीड येतं फळातून, म्हणजे फ्रूट मधून. हे मग ते फ्रूट कुठून येतं? तर फ्रूट येतं फ्लॉवर पासून, बरोबर. म्हणजे सीड डेव्हलप इन अ फ्रूट, fruit develop from a flower, and flower therefore can called as a reproductive organ. ठीक आहे, जर फ्लॉवरच नाही झालं तर फ्रूटच होणार नाही, फ्रूट नाही झालं तर सीडच येणार नाही. म्हणून फ्लॉवर हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे प्लांट्स, हे लक्षात घ्या. व्हेरिएशन इन ब्लूमिंग म्हणजे काय? उमलणे किंवा फुलणे. तर सम ब्लूम सीझनली. काही फ्लॉवर्स काय होतात? त्यांच्या सीझनलाच ब्लूम होतात. फॉर एक्झाम्पल गुलमोहर आहे, मँगो आहे, ठीक आहे. त्यानंतर वाईल अदर ब्लूम इयर अराउंड. म्हणजे काय? तर वर्षभर ते उमलू शकतात. बघा गुलमोहर आणि मँगो याचा पर्टिक्युलर सीझन असतो.
मँगो आपल्याला मँगोचं फ्रूट कधी मिळतं? मे मध्ये. आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्या आंब्याला आपल्याला मोहर दिसतो. मोहर म्हणजे काय? त्याचे फ्लॉवर्स आहेत. तर ते त्या पर्टिक्युलर पिरियड मध्येच त्याचं ब्लूमिंग होतं, ज्या थंडीच्या पिरियड मध्ये. आणि त्यानंतर मग तेच फ्लॉवर्स नंतर फ्रूट मध्ये, मँगो मध्ये डेव्हलप होतात. म्हणजे सम फ्लॉवर्स कॅन ब्लूम सीझनली अँड सम कॅन ब्लूम होल इयर, फॉर होल इयर. म्हणजे जास्वंदीचं काय असं सीझन नाहीये. जास्वंद म्हणजे हिबिस्कस अँड रोज कॅन ब्लूम होल इयर. हे झालं व्हेरिएशन इन ब्लूमिंग. त्यानंतर व्हेरिएशन इन अ स्ट्रक्चर, याच्यामध्ये काय म्हणता येईल? तर स्ट्रक्चर मध्ये काय व्हेरिएशन्स आहेत फ्लॉवरच्या? डिफर इन अ पेटल काउंट, म्हणजे काहींच्या पाकळ्यांच्या नंबर मध्ये डिफरन्स आहे. त्यानंतर कलर, पेटल्स म्हणजे काय? ह्या पाकळ्या. तर त्यांच्या कलर मध्ये, त्यानंतर सेंट मध्ये, त्याच्या वासामध्ये, शेप मध्ये पण डिफरन्स असतो. आणि प्रेझेन्स ऑफ नेक्टर, काही फ्लॉवर मध्ये नेक्टर वेगवेगळ्या प्रकारचा असतो, त्यावरून वेगवेगळे फ्लॉवरचे टाईप होतात. ठीक आहे. हे झाले डायव्हर्सिटी इन फ्लॉवर्स. डायव्हर्सिटी इन फ्रूट अँड सीड. फ्रूट मध्ये आणि सीड मध्ये काय डायव्हर्सिटी आहे बघा. पहिला पॉइंट आहे फ्लेशी वर्सेस ड्राय फ्रूट. मँगो सारखे फ्लेशी, एकदम पल्पी असे काही फ्रुट्स असतात. देन सम फ्रुट्स आर ड्राय लाईक ए कॅश्यू, काजू सारखे एकदम ड्राय फ्रुट्स पण आहेत. म्हणजे बघा, फ्लेशी फ्रुट्स एक्झाम्पल आर मँगो, ऍपल आणि पपया. याच्यामध्ये एकदम फ्लेशीनेस म्हणजे पल्पीनेस आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि काही फ्रुट्स म्हणजे कॅश्यू झालं, कॅश्यू, आल्मंड अँड ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणा, बदाम आणि काजू, हे कसे एकदम ड्राय असलेले फ्रूट आहेत, म्हणून आपण त्याला ड्राय फ्रुट्स असं म्हणतो. ठीक आहे. हे झाले फ्रुट्सचे दोन व्हेरिएशन, फ्लेशी फ्रूट अँड ड्राय फ्रूट. त्यानंतर आणखी एक डायव्हर्सिटी पाहायला मिळते फ्रूटमध्ये. काय ती? तर सीड काउंट. म्हणजे फ्रूटमध्ये सीड किती असतात? सिंगल सीडेड फ्रुट्स, एक्झाम्पल आहे मँगो. मँगोमध्ये, मँगोच्या एका फ्रूटमध्ये एकच सीड असते. त्यानंतर जामून, याच्यामध्ये पण एका फ्रूटमध्ये एकच सीड. त्यानंतर प्लम, एक सीड. पीच, एक सीड असते. आणि मल्टी सीडेड पण आहेत. काही फ्रुट्स हे मल्टी सीडेड आहेत. पपयामध्ये खूप साऱ्या सीड्स असतात. वॉटरमेलन मध्ये खूप साऱ्या सीड्स असतात. जॅकफ्रूट याच्यामध्ये खूप सीड्स असतात. टोमॅटो अँड ग्वावा खूप साऱ्या सीड्स असतात. म्हणजे सीड काउंट वरनं पण फ्रूटचे वेगवेगळे व्हेरिएशन आहेत. सिंगल सीडेड जे आहेत, तर त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. सिंगल सीडेड फ्रूट अँड मल्टी सीडेड फ्रूट. ठीक आहे. आता सीड्स दोन प्रकारचे असतात बघा. मगाशी आपण व्हेनेशन पाहताना या सीड्सचं थोडीशी माहिती पाहिली. आता सीड्स कोणत्या दोन प्रकारचे असतात ते बघूयात. तर मोनोकोटिलेडॉनस अँड डायकोटिलेडॉनस. कोटिलिडॉन्स म्हणजे काय ते पहिल्यांदा बघू. व्हॉट इज कोटिलिडॉन? द एम्ब्रियोनिक लीफ इनसाइड ए सीड दॅट स्टोर फूड. म्हणजे हे जे आहेत एम्ब्रियोनिक लीफ इनसाइड ए सीड, याच्यामध्ये काय असतं? फूड स्टोअर असतं. कशासाठी? तर ज्यावेळेस हे सीड जर्मिनेट होणार आहे, त्यावेळेस त्या छोट्याशा रोपासाठी इंटरनलच स्टोरेज असं फूड असतं की त्याच्यामुळे त्याला एनर्जी मिळेल आणि ग्रोथ होईल. ठीक आहे. हे सीड मध्ये फूड स्टोअर करून ठेवलेलं असतं फॉर द डेव्हलपिंग ऑफ बेबी प्लांट. कशाला? तर बेबी प्लांटला डेव्हलप होण्यासाठी सीड मध्ये फूड स्टोअर करून ठेवलेलं असतं. हे झालं कोटिलेडॉन. त्यानंतर मोनोकॉट म्हणजे काय आणि डायकॉट म्हणजे काय? ज्यावेळेस सीड अशा पद्धतीने दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होतं, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? डायकॉट. त्याचे एक्झाम्पल आहेत ग्रॅम, पी आणि बीन. आणि मोनोकॉट ज्याच्यामध्ये, म्हणजे आपलं जर व्हीट, गहू पाहिलं, तर त्याच्यामध्ये गव्हाला आपण दोन समान भागामध्ये डिवाइड करू शकतो का? तर नाही करू शकत. म्हणून अशा सीड्सला काय म्हणायचं? मोनोकॉट. म्हणजे व्हीट, त्याचं एक्झाम्पल आहे मेज, मका. त्यानंतर राईस, तांदूळ. याला दोन, जसं शेंगदाण्याचे दोन भाग होऊ शकतात किंवा
हरभऱ्याचे दोन भाग होऊ शकतात, तसं राईसचे, मेजचे, मक्याचे, तांदळाचे आणि गव्हाचे अशा सारख्या सीड्सचे दोन भाग होऊ शकत नाही, म्हणून त्याला मोनोकोटिलेडॉन. मोनो म्हणजे एक, बघा लक्षात घ्या शब्द. मोनो म्हणजे वन और सिंगल आणि डाय मीन्स टू. तर मोनोकोटिलेडॉन, कोटिलेडॉन किती आहे? एकच. कशामध्ये? व्हीट, मेज आणि राईस मध्ये. आणि कोटिलेडॉन किती आहेत? ग्रॅम, पी आणि बीन मध्ये, तर दोन आहेत, म्हणून डायकोटिलेडॉनस सीड्स. लक्षात आला फरक? डायकोटिलेडॉनस सीड आणि मोनोकोटिलेडॉनस सीड. आता मला सांगा बरं, मोनोकोटिलेडॉनस सीड मध्ये कोणतं व्हेनेशन असतं आणि डायकोटिलेडॉनस सीड मध्ये कोणतं व्हेनेशन असतं? तुमचं उत्तर कमेंट करा बरं. डायकोटिलेडॉनस प्लांट मध्ये, म्हणजे ज्या प्लांटचं सीड डायकोटिलेडॉनस आहे, व्हेनेशन कोणत्या टाईपचं आहे त्याच्यामध्ये, आणि मोनोकोटिलेडॉनस प्लांट मध्ये कोणत्या टाईपचं व्हेनेशन पाहायला मिळतं. बघा, डायकोटिलेडॉनस म्हणजे डायकॉट सीड्स. इथे बघूयात पहिल्यांदा आपण. सीड्स दॅट नॅचरली स्प्लिट इनटू टू इक्वल और सिमेट्रिक हाल when soak in a water or press gently. जेव्हा पाण्यामध्ये ते भिजायला घालू किंवा थोडंसं प्रेस करून आपण दोन सेपरेट त्याचे भाग करू शकतो, त्याला म्हणायचं डायकोटिलेडॉनस सीड. स्टोर फूड आणि रिच प्रोटीन, त्याच्यामध्ये काय असते? तर प्रोटीन रिच फूड असते त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण म्हणतो की ज्या डाळी आहेत तर त्या प्रोटीन रिच असतात. एक्झाम्पल्स लक्षात घ्या. चिकपी म्हणजे हरभरा, त्यानंतर पीज वटाणा, त्यानंतर ग्राउंडनट शेंगदाणा, त्यानंतर किडनी बीन्स घेवडा, त्यानंतर म्हणजे राजमा म्हणतो त्याला आपण. मस्टर्ड इज ऑल्सो डायकोटिलेडॉनस सीड. त्यानंतर लेंटिल्स. These are the examples of dicotyledonous seeds. आता मोनोकोटिलेडॉनस सीड म्हणजे मोनोकॉट सीड. सीड कंटेन ओनली वन सिंगल सॉलिड कोटिलेडॉन. एकच कोटिलेडॉन आहे, दोन होत नाहीत त्याचे. दॅट कॅनॉट बी डिवायडेड इंटू टू हाल. दोन भागामध्ये डिवाइड होऊ शकत नाही. स्टोर फूड इन अ रिच इन अ कार्बोहायड्रेट अँड स्टार्च. बघा, आता मोनोकॉट्स मध्ये काय असतं? जास्त कार्बोहायड्रेट्स आणि डायकॉट्स मध्ये काय आहे? तर प्रोटीन आहे. लक्षात घ्या. एक्झाम्पल: व्हीट, राईस, मेज, जवार, बाजरा and onion seeds. These are the example of monocotyledonous seeds. हे झालं आता सीडच्या बाबतीत. नेक्स्ट पॉइंट आहे रूट सिस्टम. डायव्हर्सिटी इन रूट सिस्टम ऑफ प्लांट्स. रूट सिस्टम. फर्स्ट इज टॅप रूट अँड सेकंड इज अ फायब्रस रूट. एक एक करून आपण त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया. प्रायमरी फंक्शन काय आहे रूट्सचं? फर्मली अँकर द प्लांट इन द सॉइल. त्यानंतर ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर आणि प्रिव्हेंट सॉइल इरोजन. सॉइल इरोजन पण प्रिव्हेंट करतं, वॉटर अँड मिनरल्स ऍब्सॉर्ब करतं सॉइल मधून, आणि प्लांटचं फर्मली अँकरिंग होतं विथ द हेल्प ऑफ रूट्स. हे तीन मेन फंक्शन आहेत रूट्सचे. नेक्स्ट पॉइंट इज टॅप रूट सिस्टम. टॅप रूट काय आहे पाहूयात. फीचर्स: वन थिक स्ट्रॉंग मेन रूट. बघा, तर याच्यामध्ये एक मेन रूट आहे. हे जे सेंटरला दिसतंय हे मेन रूट आहे. त्यानंतर याला म्हणायचं प्रायमरी रूट. ग्रोईंग डीप म्हणजे ते डीप वाढतं, एकदम खाली डीप ग्रो होतं. स्मॉलर सेकंडरी अँड टर्शरी रूट्स ब्रँच आउट साइडवेज, म्हणजे त्याला साइडने असं सेकंडरी त्यानंतर टर्शरी असे ब्रँचिंग होतं. आणि पण हे मेन रूट मधलं जे आहे तर ते प्रायमरी रूट खूप डीप पर्यंत वाढत असतं. अशा रूट सिस्टीमला म्हणायचं टॅप रूट सिस्टम. कॅरेक्टरिस्टिक ऑफ टॅप रूट सिस्टम डायकॉट प्लांट मध्ये असतं. एक्झाम्पल: हिबिस्कस, भेंडी, पी, नीम, mango, carrot. These are the example of
एक्झाम्पल्स ऑफ टॅपरूट सिस्टम. नेक्स्ट इज फायब्रस रूट सिस्टम. रूट कसा आहे? फायब्रस आहे. बघा, टॅपरूट सारखं एक असं प्रायमरी रूट इथे नाहीये, फक्त खोडापासून या स्टेम पासून असे रूट्स त्याचे बाहेर पडले. नो सिंगल मेन रूट consist of a dense cluster or a bundle of a thin hair-like equal root arising directly from stems. Roots arising directly from stems. No any single main root here. याचं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे these root system occur in a monocot plants. Example are grass, rice, maize, onion, sugarcane. These are the examples of fibrous root system. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे रूट ॲडॅप्टेशन अँड स्टोरेज ऑर्गन्स. स्पेशल रूट मॉडिफिकेशन काय आहेत बघूयात. म्हणजे रूट मध्ये काय मॉडिफिकेशन झाले, काय ॲडॅप्टेशन झाले ते आपण थोडक्यात पाहूयात. काही रूट्स आहेत रूट ट्यूबर्स किंवा ते फूड स्टोरेज करण्यासाठी यूज होतात. त्याचे एक्झाम्पल्स आहेत बघा, कॅरट, radish, beetroot, turnip, sweet potato. Some plants store excess starch in their primary roots, causing them to swell up and becoming thick and fleshy. बघा, कॅरट हे जे आपण खातो तर ते एक प्रकारचं रूट आहे. त्याच्यामध्ये ते प्लांट काय करते की फूड स्टोरेज करून ठेवतं आणि दॅट फूड स्टोरेज इज यूज बाय अस ॲज ए फूड. Radish, then beetroot, these are the example of food storing roots. म्हणजे मुळामध्ये जे रूट आहेत त्याच्यामध्येच ते प्लांट आहे त्यांचं फूड स्टोअर करतं आणि आपणच त्याला काय करतो, फूड म्हणून यूज करतो. असे एक्झाम्पल स्वीट पोटॅटो, टर्निप, बीटरूट, रेडिश अँड कॅरोट हे लक्षात ठेवायचे, फूड स्टोरिंग रूट्स. त्यानंतर आणखी एक रूटचा टाईप आहे क्रॉप और एरियल रूट्स. आपण पहिल्या केस स्टडी मध्ये बनियन ट्री पाहिलं होतं, त्याला 3500 असे एरियल रूट होते. ठीक आहे, 250 years ओल्ड दॅट ट्री इज. तर त्याला जे एक वडाच्या ज्या पारंब्या येतात, ह्या ज्या पारंब्या आहेत म्हणजे जसं जसं झाड मोठं होईल खूप, तर त्याला आधार देण्यासाठी आणखी सपोर्टची गरज असते. अँड बघा, नेचरने मग त्याला आणखी ॲडिशनल सपोर्ट खूप मोठं झाल्यानंतर दिला आहे आणि त्याच ॲडिशनल सपोर्टचं नाव आहे एरियल रूट. हेवी ट्रीज, बघा, हेवी ट्रीज ग्रो व्हर्टिकल रूट्स. खूप हेवी ट्री आहे म्हणून त्याला व्हर्टिकल रूट्स हँगिंग डाऊन फ्रॉम ओव्हरहेड ब्रांचेस इनटू द ग्राउंड प्रोव्हाइड एक्स्ट्रा स्ट्रक्चरल सपोर्ट लाईक पिलर्स. म्हणजे एखाद्या पिलर सारखं, एखाद्या मोठ्या बिल्डिंगला पिलर असतात ना आधार देण्यासाठी, त्याप्रमाणे ह्या मोठ्या झाडांना आधार देण्यासाठी त्यांच्यातूनच एरियल रूट तयार होतात आणि पुन्हा ते जमिनीत जातात आणि त्या झाडाला काय देतात, पिलर सारखं सपोर्ट देतात. एक्झाम्पल इज बनियान ट्री अँड दिस टाइप ऑफ रूट्स आर कॉल्ड ॲज एरियल रूट्स और प्रॉप रूट. नाव लक्षात ठेवा. दुसऱ्या टाईपचं आणखी एक रूट्स आहेत, तर त्याला म्हणायचं न्यूमॅटोफोर्स किंवा ब्रीदिंग रूट्स. तर मँग्रोव्ह प्लांट्स, एक्झाम्पल आहे मँग्रोव्ह प्लांट. हे कुठे दिसतं, म्हणजे जिथं मार्शी एरिया असतो, म्हणजे चिखल वगैरे असा असतो, तर त्या एरियामध्ये ह्या प्रकारचे प्लांट्स आणि या प्रकारचे रूट्स दिसतात. रूट्स ग्रोईंग अपवर्ड अबोव मड और वॉटर टू ॲब्सॉर्ब ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन. म्हणजे बघा, प्लांट्सला ऑक्सिजन घेण्यासाठी म्हणजे रेस्पिरेशनसाठी, तर हे रूट्स म्हणजे प्लांट इकडे वाढलंय आणि हे तर सगळं वॉटर आहे और सगळं चिखल आहे, मड आहे, तर त्याच्यामधून हे जे दिसते आपल्याला, दीज आर द रूट्स कम outside the water or outside the mud for the absorption of oxygen. ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करण्यासाठी मड मधून किंवा वॉटर मधून हे रूट्स वरती येतात. दे ग्रोईंग अपवर्ड अबोव फ्रॉम मड और वॉटर.
This kind of roots are called as breathing root or pneumatophores. And example is mangrove. This unique example has to remember of breathing root mangrove plant, and this example of aerial root, the tree is banyan tree. आता काही फॅक्ट बघू, सायन्स फॅक्ट आपण. तर तुम्ही बटाटा तर खाल्ला असेल, ठीक आहे. तर ते काय आहे, स्टेम आहे की रूट आहे बटाटा? तर स्टेम आहे मित्रांनो, रूट नाही. जमिनीखाली येतं ते, पण इट इज नॉट अ रूट, इट इज अ स्टेम. जिंजर म्हणजे आलं जे आहे, दॅट इज ऑल्सो स्टेम ऑफ ए प्लांट. का बरं? तर बघा, पोटॅटो अँड जिंजर ग्रो अंडरग्राउंड बट दे आर मॉडिफाईड स्टेम. मॉडिफाईड स्टेम, स्टेम ट्यूबर्स, नॉट रूट्स. दे पोजेस नोड्स, इंटरनोड्स अँड आयबर्ड्स. बटाटा तुम्ही जर काही दिवस ठेवला तर त्याला कोंब येतात ना, असे ग्रीन कलरचे या नोड्स मधून कोंब येतात. तर हे नोड्स अँड इंटरनोड्स आर ओनली कॅन सीन ऑन ए स्टेम. नोड्स आणि इंटरनोड कुठे असतात? स्टेम वरच असतात. मग बटाटा जर मूळ असेल तर त्याला कोंब कसे येतील? म्हणून बटाटा हा काय आहे? स्टेम आहे, पण तो फूड स्टोरेज करणारा स्टेम आहे. जसं आपण बघितलं, कॅरेट्स अँड रॅडिश आर फूड स्टोरिंग रूट्स, बट पोटॅटो अँड जिंजर आर फूड स्टोरिंग स्टेम्स which are growing under the soil. Okay, it look like root but they are not roots, they are stems. Keep in mind that. ते काय आहेत? तर स्टेम आहेत, रूट नाहीयेत. एक्झाम्पल्स, फूड स्टोरिंग स्टेमचे एक्झाम्पल पोटॅटो अँड जिंजर. इथे हा चार्ट बघा कंपॅरिझनचा. असं कंपॅरेटिव्ह स्टडी केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित स्टडी होऊ शकतो. कॅरेक्टरिस्टिक फीचर, सीड कोटिलेडन, डायकोटिलेडनस आणि मोनोकोटिलेडनस प्लांट्स मधला डिफरन्स दिला इथं. तर सीड कोटिलेडन किती असतात डायमध्ये? 2 कोटिलेडन, आणि मोनोकोटिलेडन मध्ये 1 सिंगल कोटिलेडन. त्याच्यानंतर लीफ व्हेनेशन कोणतं असतं? लीफ व्हेनेशन इन डायकॉट इज रेटिक्युलेट, इन मोनोकॉट इट इज पॅरलेल व्हेनेशन. रूट सिस्टम taproot system in a dicot and fibrous root system in monocot. त्याच्यानंतर फ्लॉवर पेटल्स, tetramerous or pentamerous means 5 petal or 4 petal occur in a flower in dicots, and trimerous flowers फाउंड इन अ मोनोकॉट्स, म्हणजे 3च पाकळ्या असलेली फुलं कुठे असतात? मोनोकॉट मध्ये. त्यानंतर स्टेम स्ट्रक्चर कसं आहे बघा, डायकॉट्सचं स्ट्रॉंग हार उडी, आणि याच्यामध्ये मोनोकॉट मध्ये हॉलो. बांबू हे हॉलो स्टेमचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर फॉल स्टेम बनाना मध्ये, आणि सॉफ्ट स्टेम सुद्धा याच्यामध्ये मोनोकॉट्स मध्ये दिसतात आपल्याला. एक्झाम्पल्स, ग्रॅम, pea, hibiscus, mango, banyan, neem. These are the example of dicots. And wheat, rice, corn, grass, onion, sugarcane. These are the examples of monocots. हा एक आणखी एक चार्ट आहे, तो पण तुम्ही पाहून घ्या. सेम आहे, वेगळ्या फॉर्मॅटमध्ये. ओके. तर मित्रांनो, आपण डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम याच्यामध्ये आपण या ठिकाणी या पार्टमध्ये आपण प्लांट्सचा स्टडी केलाय. याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण ॲनिमल्स मधल्या डायव्हर्सिटी बद्दल पाहूयात. ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये टाका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.